गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे की भवाच्या भये काय भीतोसी लंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी, रघुनायका सारिखा स्वामी शिरी, नोपेक्षी कदा कोपल्या दंडभारी। अरे घाबरटा माणसा, या संसाराला तू का भीतोस? तू ह्या संसाराला भिवून बघा संसारापासून अलिप्त व्हायला पाहत आहेस का? हे मना, तू संसार सोडून देऊ नकोस। प्रभू श्रीरामांसारखा रक्षण करता बघा तुझ्या मस्तकावर त्याचा हात आहे, तरीही सुद्धा तू संसाराला भीतोस। बघा समर्थांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा काही माणसं असतात बघा संसारामध्ये पडतात आणि संसाराला बघा घाबरायला लागतात। कधी कधी बघा मनुष्य भक्ती मार्गामध्ये येतो, व्यवस्थित भक्ती मार्गसुद्धा परमार्थाचं श्रवणसुद्धा करतो, पण जेव्हा त्याच्या जीवनामध्ये बघा संसार चालवण्याची जबाबदारी येते, बघा घरामध्ये बायको असते, मुलं असतात, तेव्हा तो संसाराला बघा अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतो। आणि कारण काय सांगतो की बघा मला परमार्थामध्ये अडचण निर्माण होत आहे। पण असं कधी होतं का? संसार करून सुद्धा परमार्थ करता येतो, पण बघा संसाराला जो घाबरतो, संसारा प्रपंचाला जो घाबरतो, तो बघा अलिप्त राहून सुद्धा भक्ती मार्गामध्ये राहू शकतो का? कधीच राहणार नाही। कारण का? कारण जेव्हा आपण आपला संसार सोडून देतो तेव्हा आपली मुलं असतात, आपली बघा पत्नी असते, यांना न सांभाळता आपण बघा वेगळं कारण शोधून अलिप्त राहतो ना, तेव्हा ते पाप आपल्याला लागत असतं। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की तू संसाराला घाबरू नकोस, या प्रपंचाला घाबरू नकोस। जरी तुझ्या जीवनामध्ये जरी यम तुझ्यावर कोपला ना, यम तुझ्यावर रागावला ना, तरी सुद्धा माझा श्रीराम आहे ना, तो तुझ्या बाजूने सदैव उभा राहील। म्हणून कोणतेही कारण देऊन तू संसाराशी तडजोड करू नकोस। कारण का? आजच्या या कलियुगातला तरुण आहे ना, बघा मला भक्ती मार्ग करायचा आहे म्हणून संसाराला सोडून देतो, त्याग करतो, पण ज्या अर्थी तुझ्या कुटुंबाचं पालनपोषण करण्याची तुझी गरज आहे तर ते तू बघा सोडून जर तू भक्ती मार्ग करत असशील तर तुझ्या जीवनामध्ये पुण्य होईल का? बघा कारण तुझी मुलं आहेत, पत्नी आहे, त्यांचं पालनपोषण करण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे आणि त्या अवस्थेमध्ये त्यांना तू एकट्याला सोडून देशील तर त्यांचं पापसुद्धा तुला भोगावं लागणार आहे। म्हणून नुसती भक्ती करून देव देव करून कधीच परमार्थ होत नसतो, कधीच भक्ती होत नसते। समर्थांनी बघा सांगितलेलं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये किती दुःख जरी आलं, किती सुख जरी आलं, तरी त्यांनी उतू नये, मातू नये। कारण का? कारण प्रत्येकाच्या मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख आणि सुख येणारच आहे, पण त्यावर आपल्या भक्ती मार्गाने कशा पद्धतीने आपण ते स्वीकारावं हे प्रत्येक मनुष्याची विचार करण्याची क्षमता असते, तीच ठरवत असते ना। म्हणून मनुष्याने कितीही जीवनामध्ये दुःख जरी आलं ना, तरीही कुणालाही नावं ठेवू नये की त्याच्यामुळं माझ्या जीवनामध्ये हे दुःख निर्माण झालं। कारण का? कारण आपले ते भोग समजावं। आपण पाहत होतो की मनुष्याने आपला संसार करून हा भक्तिमार्ग करायचा आहे, नाहीतर नुसतं भक्तिमार्गाचं बघा नाव ठेवून हा संसारामध्ये न राहणं हे चुकीचंच आहे ना। बघा एखाद्या आश्रमामध्ये जाणं, कुठेतरी संसार सोडून पळून जाणं, या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत। म्हणून संसारामध्ये राहूनच समर्थांनी सांगितलेलं आहे। बघा ज्यावेळी आता तुम्ही सुद्धा विचार करत असाल, तुमच्या मनामध्ये सुद्धा एक प्रश्न निर्माण झाला असेल, समर्थ रामदास स्वामींनी बघा अर्ध लग्न सोडून बघा पळून गेले, हे त्यांनी बरोबर केलं की चुकीचं केलं? ही गोष्ट तुमच्या बघा मनामध्ये निर्माण झालेली असेल, पण त्यांनी वेळीच ओळखलं होतं
की जर मी संसारामध्ये गुंतून राहिलो तर मला हे पुण्याचं कार्य, हे समर्थांनी बघा परमेश्वराने दिलेली ही कार्य सिद्धीस नेण्यास त्यांना अडथळा आला असता. म्हणून जर संसारामध्ये गुंतायचं नसेल तर लग्न न केलेलं चांगलं, आणि जर संसारामध्ये गुंतायचं असेल तर संसार करूनसुद्धा भक्तिमार्ग करता येतो. समर्थांनी सांगितलेलं आहे की जर भक्तिमार्ग करायचाच असेल ना तर संसार लग्नसुद्धा करायचं, आणि लग्न करूनसुद्धा आपल्या मुलाबाळांना वेगळं टाकून आपण कुठेतरी निघून जाणं हे कितपत योग्य आहे? हे चांगलं नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तुम्हाला संसारामध्ये राहून जर तुमची भक्ती निर्माण करायची असेल ना तर ते योग्यच आहे. आणि तेच कारण आपल्या भक्तीनं समोरच्याच्या जीवनातसुद्धा सुंदरता निर्माण व्हावी, आपल्या भक्ती मार्गानं समोरच्याच्या जीवनात सुख निर्माण व्हावं. हेच आहेत ना पुण्य. नाहीतर या जगामध्ये दुसरं पुण्य आहे का? समोरच्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करावा, हीच आहे भक्ती. म्हणून संसारामध्ये राहूनच भक्ती का करावी? आपल्या मुलाबाळांना न सोडता संसारामध्ये राहूनसुद्धा भक्ती कशी करता येते आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एका आश्रमामध्ये एक साधू राहत होते. खूप वर्षापासून ते त्या आश्रमामध्ये राहत होते. आता ते खूपच वृद्ध झाले होते, त्यांचं वयसुद्धा झालं होतं, आणि त्यांना जाणीव होत होती की आता त्यांचा मृत्यू जवळ आला आहे. आणि ते संतुष्टही होते, कारण त्यांनी 30 वर्ष प्रभूचं स्मरण केलं होतं. त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये खूप सारं पुण्य जमा झालं होतं. त्यामुळं त्यांना मोक्ष नक्कीच मिळणार हे त्यांना कळवून चुकलं होतं. त्यांना माहितीसुद्धा झालं होतं. एके दिवशी त्यांच्या विचारामध्ये एक स्त्री आली, म्हणजे समजा स्वप्नामध्ये स्त्री आली, आणि साधूला म्हणाली, तुमचं 1 दिवसाचं पुण्य मला द्या आणि माझं 1 दिवसाचं पाप तुम्ही ग्रहण करा. ती स्त्री म्हणाली, साधूजी तुमचं पुण्य मला द्या आणि माझं पाप आहे ना ते 1 दिवसापुरतं तुम्हाला घ्या. एवढं म्हणून ती स्त्री अदृश्य होऊन गेली. साधू खूपच अस्वस्थ झाला. एवढे वर्ष निघून गेले, पण कधीही स्त्रीचा विचारही मनात आला नाही, आणि कधीही मी विचारसुद्धा केला नाही. आणि आताही जेव्हा मृत्यू जवळ आला आहे तेव्हा ही स्त्रीचा विचार मनात काय येत आहे? साधूचे हे स्त्रीचे विचार झटकून लावले, आणि पुन्हा प्रभूच्या स्मरणामध्ये, नामस्मरणामध्ये विलीन झाले. स्त्री पुन्हा विचारात आली, आणि पुन्हा ती स्त्री म्हणाली, 1 दिवसाचं पुण्य मला द्या आणि माझं 1 दिवसाचं पाप ग्रहण करून घ्या. यावेळी साधूने स्त्रीला ओळखण्याचा प्रयत्न केला, पण स्त्रीचा चेहरा खूपच अस्पष्ट दिसत होता. साधू ओळखू शकला नाही. साधू आता चिंतेमध्ये पडला होता. तो विचार करू लागला होता, 1 दिवसाचं पुण्य घेऊन ही स्त्री नक्की करणार तरी काय आहे? कदाचित ही स्त्री मोठ्या कष्टामध्ये आहे. पण गुरुजी म्हणाले होते, तुमचं पुण्यच तुमची खरी पुंजी आहे. तुझ्या पुण्याला कधीही कोणाला देऊ नकोस. एवढ्या कष्टाने पुण्य कमावलं जातं, ते पण देऊन टाकलं तर मोक्ष कसा मिळेल मला? त्या साधूच्या मनामध्ये असंख्य विचार येऊ लागले. तेव्हा साधू विचार करतो, कदाचित मला मोक्ष मिळू नये म्हणून हा कोणाचा तरी डाव असू शकतो, हा छळ कपट असू शकतो, कोणीतरी कपट करत आहे. साधू आपल्या गुरुजवळ गेला आणि त्यांच्याजवळ आपली चिंता व्यक्त करू लागला. गुरु साधूला ओरडू लागले आणि म्हणाले, माझ्या ज्ञानाचा काही प्रभाव तुझ्यावरती झाला नाही. पुण्य कोणाला देण्यासाठी नसतात, पुण्यच तुझी खरी संपत्ती आहे. साधूंनी त्याच्या गुरूंना खरं वचन सांगितलं आणि पुन्हा प्रभूचं स्मरण करण्यामध्ये बसले. तेव्हा पुन्हा ती स्त्री वारंवार त्याच्या विचारामध्ये येत होती आणि ती म्हणत होती, तुमचा गुरु अपूर्ण आहे, त्यांना ज्ञानच नाही. तू तर आस्तिक सोडण्याचा दम भरतोस. तू तुझ्या बायको मुलांना आणि हे जग सोडून तू अभिमानामध्ये आहेस की तू सगळ्यांचा त्याग केला आहेस, सगळी ओढ सोडून दिली आहे. तो साधू होता ना, तो लग्न झालेला होता आणि लग्न होऊन त्याला मुलंसुद्धा होती आणि अर्ध्या संसाराला सोडून तो भक्ती मार्गामध्ये लागला होता. पुढे ती स्त्री त्याला म्हणू लागली
तू तुझ्या बायको मुलांना आणि हे जग सोडून तू अभिमानामध्ये आहेस की तू सगळ्यांचा त्याग केला आहेस, सगळी ओढ सोडून दिली आहेस. पण तू आणि तुझा गुरु मोहाला जखडून बसला आहे. तुमची ओढ कमी झालेली नाही. तुमच्यामध्ये एखाद्या गरीब व्यक्तीची मदत करण्याची वृत्ती राहिलेली नाही. तिचं बोलणं ऐकून साधू खूपच अस्वस्थ झाला. साधूच्या मनामध्ये भरपूर विचार येऊ लागले. साधू पुन्हा एकदा त्यांच्या गुरुजवळ जातो आणि सगळी हकीकत पुन्हा एकदा बघा गुरूंना सांगतो. गुरु पुन्हा एकदा साधूला ओरडून म्हणतात, ती स्त्री तुला तुझ्या गुरुवर संशय घ्यायला लावते आणि तुझ्याकडून पाप करून घेत आहे. नक्कीच एखादी वाईट आत्मा असेल तुझ्या पाठीमागे लागली आहे. आणि हा वाईट आत्मा आहे ना, तो बघा आपल्या गुरु आणि शिष्यांमध्ये दुरावा निर्माण करत आहे. आता साधू कुठे जाणार? तो परत आला आणि परत प्रभूचं नामस्मरण करण्यामध्ये बसला. स्त्री पुन्हा त्याच्या विचारामध्ये येते. ती पुन्हा म्हणते, एवढे वर्ष अध्यात्म करूनसुद्धा तू गुलाम झाला आहेस. तू तुझ्या गुरुच्या पुढे जाऊ शकत नाहीस. एवढ्या वर्षाचं अध्ययन करूनसुद्धा तू स्वतंत्र विचार करू शकत नाहीस. गुरुच्या सीमित ज्ञानातच तू अडकून राहिला आहेस. मी तुला पुन्हा पुन्हा एकदा म्हणत आहे, मला 1 दिवसाचं पुण्य द्या आणि माझं 1 दिवसाचं पाप तुम्ही ग्रहण करा. मला कोणाला तरी मोक्ष द्यायचा आहे आणि हीच प्रभूची इच्छा आहे. साधूला त्याच्या अल्पज्ञानावर खूपच लाज वाटू लागली. स्वतःवर खूपच बघा ग्लानी वाटू लागली. साधू विचार करू लागला की गुरु सांगतात की पुण्य कोणाला देऊ नये आणि धर्म सांगतो की गरजूंची मदत करा. बघा साधूंची आता द्विधा अवस्था बघा निर्माण झाली होती. गुरु काही उपाय सांगत नव्हते आणि त्या स्त्रीला कोणाला मोक्ष द्यायचा आहे. या साधूला एक युक्ती सुचली. जेव्हा कोणताच मार्ग दिसत नाही तेव्हा प्रभूंचं नामस्मरण करावं, प्रभूलाच विचारावं की त्याची काय इच्छा आहे. साधूंनी प्रभूंचा उपाय विचारला. बघा साधूंनी प्रभूला उपाय विचारला आणि तेव्हा आकाशवाणी झाली. बघा आकाशवाणी म्हणाली, पहिल्यांदा तूच सांग की तुला तुझ्या कोणत्या पुण्यावर एवढा अभिमान आहे. तेव्हा साधू म्हणाला, मी 30 वर्ष प्रभूचं नामस्मरण केलं आहे. 30 वर्ष भिक्षा मागून जिवंत राहिलो आहे. कोणतीही धनसंपत्ती साठवून ठेवली नाही. बायका मुलांचा पण मी त्याग केला आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये फक्त त्याग केला आहे. त्यागालाच माझं जीवन मानलं आहे. तेव्हा आकाशवाणी म्हणाली, तू या 30 वर्षामध्ये कोणतंच असं उपयोगात येणारं काम केलं नाहीस. कोणतंच रचनात्मक काम केलं नाहीस. दुसऱ्यांनी कमावलेलं आणि बनवलेलं तू खाल्लं आहेस. फक्त देवाचं नामस्मरण केल्यानं पुण्य मिळतं हे तर मला माहीतच नव्हतं. तू फक्त पैसे पैसे जपत राहिला असतास ना तर तुझं बँक खातं भरलं असतं. तुझ्या खात्यामध्ये 0 पुण्य आहे. साधू खूपच हैराण झाला, कारण त्याला धक्काच बसला होता. हिम्मत करून तो प्रभूला म्हणाला, मग ती स्त्री पुण्य का मागत आहे? जर माझ्याकडे पुण्यच नसतील मग ती माझ्याकडून पुण्य का मागत होती? तेव्हा प्रभू म्हणाले, तुला माहीत आहे तुझ्या विचारात येणारी ती स्त्री कोण आहे? बघा पुढे साधू म्हणाला, प्रभू मला काहीच माहीत नाही ती स्त्री कोण आहे, पण मला माहीत करून घ्यायचं आहे. तेव्हा प्रभू म्हणाले, ती स्त्री तुझी पत्नी आहे. तू पाप समजून तुझा संसार सोडून आला होतास. तुला माहीत आहे तुझ्या पाठीमागे ती काय करत होती? साधू आता खूपच आश्चर्यचकित झाला होता. तो म्हणाला, नाही प्रभू, त्याबद्दल मला काहीच माहीत नाही. प्रभू म्हणाले, जेव्हा तू घरातून गपचूप निघून आलास तेव्हा ती कितीतरी दिवस तुझी वाट पाहून रडत होती. एके दिवशी घरातलं सगळं अन्नधान्य संपलं आणि मुलांच्या भुकेने तिला तुझ्या आठवणी विसरून जाण्यात विवश केलं. तिने आपल्या डोळ्यातलं पाणी पुसलं आणि कामासाठी इकडे तिकडे फिरू लागली. तेव्हा एवढी शिकलेली नव्हती. तू तिला मध्येच सोडून आला होतास. तिला कोणतंही काम मिळत नव्हतं म्हणून ती एका कुष्ठरोगीच्या आश्रमामध्ये काम करू लागली. ती रोज स्वतःला त्या आजारांपासून वाचवून लोकांची सेवा करत होती. ती त्या लोकांची सेवा करत होती ज्या लोकांचा त्याग केला जातो. ती स्वतःला आज पण पापीण समजत आहे, कारण तिचा पती तिला सोडून गेला होता. प्रभू पुढे म्हणाले, तिला खूपच दिवसांपासून आभास होत आहे.
म्हणून ती तुझ्यासाठी अस्वस्थ आहे. तिला आभास होत आहे की तिच्या पतीचा मृत्यू होणार आहे. तिला हेच हवं आहे की तिच्या नवऱ्याला मोक्ष मिळावा, जो मोक्ष प्राप्तीसाठी तिला सोडून गेला आहे ना. ती देवाला सारखी सारखी प्रार्थना करत होती की देवा, माझ्यासारख्या पापी स्त्रीचं आयुष्य तुमच्या उपयोगी येत असेल ना तर मला घेऊन जावा, पण माझ्या नवऱ्याला मोक्ष मिळू द्या. तेव्हा ती म्हणाली, तुझा एक दिवस त्याला दे. तेव्हा ती म्हणाली, माझ्या खात्यामध्ये एवढं पुण्य कुठे आहे? जर माझ्याजवळ पुण्य असतं ना तर मी सगळं पुण्य एका क्षणात त्यांना देऊन टाकलं असतं. ती देवाचं नामस्मरण करत नाही. तिलाही माहीत आहे की देवाचं स्मरण केल्यानं पुण्य मिळतं. मी तिला सांगितलं नाही की तुझ्याजवळ खूप पुण्य आहे, पुण्य स्मरण करून मिळत नाही. मी तिला पुन्हा म्हणालो, एक साधू आहेत, त्यांना तुझं एक दिवसाचं पाप देऊन त्यांच्याकडून एक दिवसाचं पुण्य घे. मग त्या स्त्रीनं मला विचारलं, असा कोण आहे जो पाप घेऊन मला पुण्य देईल? मी तिला सांगितलं की साधू लोकच पुण्य देऊ शकतात. ती स्त्री तिचं पुण्य तुला देत होती, पण तू माहीत नाही कोणत्या हिशोब करत होतास. तू तर साधू पण व्यवस्थित बनू शकला नाहीस. तू कधीच विचार केला नाहीस की तुझी बायको आणि मुलं कशी आहेत. पण तुझी बायको अजून पण अस्वस्थ आहे की तुला मोक्ष प्राप्त व्हावा. तुझ्या बायकोला कुष्ठरोग झाला आहे, ती स्वतः मृत्यूशय्येवर आहे, पण तुला मोक्ष मिळावा म्हणून ती विचार करत आहे. तू फक्त स्वतःच्या मोक्षासाठी 30 वर्षाचा हिशोब करत आहेस. साधूला घाम फुटला. त्याचे हृदय जोर जोरामध्ये धडकत होतं. त्याने जोरात आवाज दिला, बघा कलावती. तो दचकून उठून बसला. तो घामाघूम झाला होता. त्यानं बाहेर पाहिलं, सकाळ व्हायला आली होती. त्यानं पटकन आपली झोळी उचलली आणि गुरुसमोर जाऊन उभा राहिला. गुरुजी म्हणाले, आज एवढ्या लवकर भिक्षा मागायला? साधू म्हणाला, मी घरी जात आहे. गुरु म्हणाले, आता घरी जाऊन काय करणार आहेस? तेव्हा साधू म्हणाला, मला धर्म शिकायचा आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे या कथेचं तात्पर्य काय, की स्वर्गाचं स्वप्न सोडून द्या आणि नरकाची भीतीसुद्धा सोडून द्या. कोणाला माहीत पाप काय आणि पुण्य काय. फक्त कोणाचा आत्मा दुखवू नका आणि स्वतःच्या स्वार्थासाठी बाकी सगळं नियतीवर सोडून द्या. ना पैसा मोठा आहे, ना पद मोठं आहे. संकटात जो साथ देतो ना तोच सगळ्यात मोठा आहे. नंतर तो साधू बघा तो आश्रम सोडतो आणि बघा संसारामध्ये घरी जातो आणि घरी जाऊन त्याच्या पत्नीवर बघा विलाज करतो आणि विलाज करून पत्नीला व्यवस्थित करतो आणि आपल्या मुलांबाळांमध्ये बघा संसाराला परत सुरुवात करतो आणि संसारामध्ये राहून बघा भक्तिमार्ग निर्माण करतो आणि तो साधूसुद्धा बघा सुखी होऊन जातो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की जर तुम्हाला भक्ती करायची आहे तर असे काही अवडंबर करण्याची गरज नाही. तुम्ही संसार सोडून कुठे बाहेर पळून जात असाल, संसार सोडून जर एखाद्या आश्रमामध्ये जात असाल तर ते योग्य नाही. तुम्हाला जर भक्ती करायची आहे ना तर संसारात राहूनसुद्धा करता येते आणि तेच सर्वश्रेष्ठ आहे. कारण ही समर्थांनी सांगितलेली भक्ती एवढी साधी आणि सोपी आहे ना, ती संसारात राहूनसुद्धा आनंदामध्ये आणि सुखामध्ये करू शकतो. मग आपल्याला इतर गोष्टी करून काही फायदा आहे का? काहीच नाही. आपण कधी कधी म्हणतो की श्रीराम प्रभू यांना 14 वर्षाचा वनवास का भोगावा लागला, पण त्यामागील सुद्धा अनेक कथा सांगितलेल्या जातात. पण ज्यावेळी श्रीरामांना 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला तेव्हा बघा आपल्या पत्नी सहित त्यांनी वनवास भोगला. माता सीतेने सुद्धा तो वनवास भोगला. माते सीतेला बघा त्याने घरी ठेवली नाही, त्यांच्यासोबतच घेऊन गेले. म्हणून बघा हा वनवास का भोगावा लागला. यात बघा ही एक सुद्धा वेगळी कथा आहे. बघा ही राजा दशरथाची पत्नी बघा कैकेयीला वरदान मिळाल्याशी संबंधित आहे. या वरदानामुळं कैकेयीने भगवान श्रीरामांना 14 वर्षाच्या वनवासामध्ये पाठवलं होतं आणि कैकेयीचा तिचा मुलगा भरतवर खूप प्रेम होतं. कैकेयीला रामाकडूनही अनेक अपेक्षा होत्या. मग असं असताना रामाला 14 वर्षासाठी वनवासात का पाठवलं असा प्रश्न पडतो.
राजा दशरथाच्या लग्नापूर्वी कैकेयी महर्षी दुर्वासाची सेवा करत होती. बघा, कैकेयीच्या सेवेनं प्रसन्न होऊन महर्षी दुर्वासांनी कैकेयीच्या एका हाताला वज्र बनवलं आणि काळांतरानं कैकेयीचा विवाह राजा दशरथाशी झाला. अनेक वर्षांनी स्वर्गात देवासूर युद्ध सुरू झालं. बघा, देवराज इंद्रानं राजा दशरथ यांना मदतीसाठी बोलावलं होतं आणि महाराजांच्या रक्षणासाठी राणी कैकेयीने सुद्धा सारथी म्हणून देवासूर संग्रामामध्ये पोचली. आणि युद्धादरम्यान महाराज दशरथांच्या रथाच्या चाकाचा खिळा बघा बाहेर आला आणि रथ डगमगू लागला. अशा स्थितीमध्ये कैकेयीनं खिळ्याच्या जागी आपले बोट ठेवलं आणि महाराजांचं प्राण वाचवलं. रणांगणामध्ये कैकेयीच्या या धाडसावर राजा दशरथ खूप खुश झाले, प्रसन्न झाले आणि तिला 3 वरदान मागायला सांगितले. कैकेयीनं त्यावेळी सांगितलं की त्याची गरज नाही, कधी गरज पडली ना तर नक्कीच मागेल. कैकेयीनं राजा दशरथाला त्या वरदानाच्या जाळ्यामध्ये अडकून रामासाठी 14 वर्षाचा वनवास मागितला. पण कैकेयीनं रामासाठी 14 वर्षाचा वनवास का मागितला यामागे सुद्धा रहस्य आहे. बघा, कैकेयीनं भगवान रामासाठी 14 वर्षाचा वनवास गृहीत धरला आणि समजावून सांगितलं की एखादी व्यक्ती त्याच्या 14 म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, बुद्धी, मन आणि अहंकार बघा यांच्यावर तारुण्यामध्ये नियंत्रण मिळवू शकला ना तरच तो सक्षम होईल. आणि रावणाचा वध करण्यासाठी हे फार महत्त्वाचं होतं. बघा, ज्याच्या जीवनामध्ये अहंकार असेल ना तो कधीच विजय होऊ शकत नाही हे कैकेयीला सुद्धा माहीत होतं. म्हणून कैकेयीचा रामावर विश्वाससुद्धा होता. ज्यावेळी अयोध्येमध्ये ही घटना घडत होती त्यावेळी रावणाच्या आयुष्यामध्ये फक्त 14 वर्ष उरली होती हे कैकेयीला माहीत होतं. आणि ही घटना अयोध्येमध्ये घडत होती पण ती देव लोकामध्ये नियोजित होती. बघा, आपण म्हणत असतो की सगळ्या घटना असतात ना त्या अगोदरच अधोरेखित केलेल्या असतात, अगोदरच ठरवलेल्या असतात आणि त्याच नियोजन पद्धतीने घडत असतात. बघा, कैकेयीची रामावर सुद्धा खूप श्रद्धा होती. मात्र दशरथ राजा पुत्रमोहाने बांधले गेले होते. बघा, म्हणून रामायण आणि महाभारत या दोन्ही कथांमध्ये 14 वर्षाच्या वनवासाची बाब समोर येते. रामायणामध्ये भगवान रामांना 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला होता आणि महाभारतामध्ये असताना बघा पांडवांना 13 वर्षाचा वनवास आणि 1 वर्ष अज्ञानाचा सामना करावा लागला होता. यामागे ग्रहांचे संक्रमण खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे त्या काळाच्या लोकांचे आयुष्य आजच्या युगापेक्षा खूप जास्त असायचं आणि क्षणी 40मध्ये राज मिळत बन राम ही दिना असा उल्लेख आहे. या कैकेयी हो की मती हारी लिल्ला म्हणजे क्षणीच्या अवस्थेमुळे कैकेयीच्या मतीचा वध झाला आणि भगवान रामाला क्षणीच्या काळामध्ये वन अरण्यामध्ये भटकंती करावी लागली. त्याचवेळी रावणावरही शनीचा प्रभाव पडला आणि त्याचा रामाने वध केला. बघा, शनीच्या आपल्या दशामध्ये एकाला कीर्ती दिली आणि दुसऱ्याला मुक्ती अशी ही पौराणिक कथा सांगितली जाते. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे मनुष्याने कितीही बघा धनवान होण्याचा प्रयत्न केला, कितीही सक्षम होण्याचा प्रयत्न केला ना, या जगावर राज्य करण्याचा तरी प्रयत्न केला तरीसुद्धा माणसाच्या मनामध्ये जर अहंकार असेल ना तर तो कधीच शक्य होणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की या जीवनामध्ये प्रभू श्रीरामांनी अहंकारावर विजय मिळवला आणि तोच विजय आपल्याला या जीवालासुद्धा मिळवायचा आहे. जोपर्यंत अहंकार म्हणजे कोण? अहंकार म्हणजे रावण. हा रावण आहे ना, जोपर्यंत आपल्या अंतरात्म्यामध्ये आपण बसवलेला आहे तोपर्यंत श्रीराम तिथे बसू शकणार नाही. आणि जेव्हा आपण हा अहंकार रूपी रावण जेव्हा आपल्या या अंतरात्म्यामधून काढून टाकू आणि या भक्ती मार्गाची सांगड जेव्हा घातली जाईल ना तेव्हा आपोआप माझा श्रीराम तिथे बसून जाईल. पण हा श्रीराम समर्थ बसतील कधी? जेव्हा आपल्या जीवनामध्ये भक्ती मार्ग चालू होईल, जेव्हा आपल्या जीवनामध्ये बघा श्रवण चालू होईल, जेव्हा आपलं कर्मसुद्धा श्रेष्ठ होऊ लागतील,
तेव्हा श्रीराम आपल्या अंतरात्म्यामध्ये बसेल ना, आपल्या वैखरीमध्ये, आपल्या पूर्ण एक एक अवयवांमध्ये बघा श्रीनामाचा उच्चार केला जाईल. तेव्हा ते शक्य होईल ना? तसं होईल का? म्हणून जीवनामध्ये कितीही मोठा प्रसंग जरी आला ना, तरी संसाराला घाबरू नका. संसाराला घाबरून वेगळा मार्ग स्वीकारू नका. कारण संसाराचा मार्ग करूनच आपल्याला हा भक्तिमार्ग निर्माण करायचा आहे. बघा जेव्हा श्रीरामांनी बघा पूर्ण समाजाला, पूर्ण विश्वाला एकच संदेश दिला ना, की संसार करून तुम्हाला हा भक्तिमार्ग करायचा आहे. आणि जर अहंकार तुमच्या मनामध्ये जर निर्माण होत असेल तर तुमची उपासना वाढवा. उपासना जेवढी तुम्ही वाढवाल ना, तेवढा तुमचा अहंकार हळूहळू कमी होत जाईल. उपासनेचं सामर्थ्यच तेवढं आहे. कारण उपासनेमध्ये मनुष्य असतो ना, मौन होऊन जातो. आणि मौन काय सांगतं? की मौन आपल्या मनाला एक अध्यात्मरूपी नदीमध्ये व्हायला लागतं. आणि ही अध्यात्मरूपी नदी आहे ना, ती आपल्या मनाला मऊ बनवत असते. आणि जेव्हा हे मन मऊ होतं ना, तेव्हा माणसाचं मनसुद्धा निर्मळ होऊन जातं. आणि जेव्हा माणसाचं मन निर्मळ होतं तेव्हा अहंकार तिथे राहतो का? कधीच राहत नाही. अहंकाराचा नाश होऊन जातो. तो नदीमध्ये वाहून जातो. तो कुठे बघा पळून जातो ना, समजतच नाही. म्हणून जर आपल्या जीवनामध्ये, आपल्या या अंतरात्म्यामध्ये श्रीराम निर्माण करायचा असेल ना, तर 2 वेळची उपासना करा. बघा या भक्ती मार्गामध्ये आपलं मन लावा. तुमच्या मनामध्ये भरपूर वाईट विचार येतील, अहंकारसुद्धा येईल. बघा नवीन जेव्हा श्रावणाला मनुष्य बसतो, हा जीव बसतो, तेव्हा त्याला ते आवडत नाही. त्याला असं होतं की मी इथून कधीही निघून जातो. कारण का? कारण जे वाईट कर्म आहेत ना, ते त्याला बसून तिथे देत नाही. पण जरी आपल्या मनाने जरी कितीही बघा नकार दिला की तू इथून उठून चल, तरी त्याचं ऐकू नका. कारण नवीन सर्वांसोबत हे होतं. पण जेव्हा या मनाला या नामाची गोडी लागेल ना, या मनाला या नामाची, या संकीर्तनाची गोडी लागेल, तेव्हा हे मनसुद्धा तृप्त होईल. आणि जेव्हा हे मन तृप्त होईल तेव्हा आपल्या पूर्ण जीवनामध्ये सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या जगामध्ये बघा समर्थांनी सांगितलेलं आहे, या जगामध्ये असं सुखी कोणी आहे का? कुणीच नाही. पण जो या भक्ती मार्गामध्ये आहे ना, तो नक्कीच सुखी आहे. आणि तो होणारच आहे. कारण हा भक्ती मार्ग तेवढा पॉवरफुल आहे. म्हणून इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणं हा भक्ती मार्ग सांगतो. म्हणून कोणत्या संकटाला घाबरू नका. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये संकट निर्माण होतील ना, तेव्हा समजून घ्या परमेश्वर तुमची परीक्षा बघत आहे. आणि या संकटांना जर जेव्हा तुम्ही घाबरून जाल ना, तेव्हा भक्तिमार्गसुद्धा तुम्ही सोडून द्याल. आणि जेव्हा भक्तिमार्गाची तुमची बघा जीवनामधून कमी होत जाईल, तेव्हा तुमच्या संकटांनासुद्धा तोंड द्यायचं सामर्थ्य तुमच्यामध्ये राहणार नाही. म्हणून जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये भक्तिमार्ग आहे, तोपर्यंत जरी तुमच्या जीवनामध्ये संकट येत असतील, तरीही त्यांना पेलण्याचं सामर्थ्य भगवंत आपल्याला देत असतो. हे ज्यानं लक्षात घेतलं ना, तोच खरा पुण्यवानसुद्धा आहे. आणि तोच खरा भक्तिमार्ग शेवटपर्यंत करू शकतो. नाहीतर अर्ध्यावर सोडून जाणारे या जगामध्ये कमी आहेत का? भरपूर असे जीव आहेत. बघा कोणतीही गोष्ट ते पूर्ण करत नाही, अर्ध्यावरच सोडून जातात. आणि त्यांचं जीवनसुद्धा अर्धं राहतं. पण जो व्यक्ती असतो, जो जीव असतो, हा भक्तिमार्ग या नामस्मरणाने, उपासनेनं योग्य त्या मार्गाने करतो. आपल्या वैखरीमधनं प्रेम निर्माण करून दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करतो ना, तोच व्यक्ती हा भक्तिमार्ग शेवटपर्यंत करत असतो, मृत्यूपर्यंत करतो. आणि मृत्यूनंतर त्याला ते फळसुद्धा मिळतं. नाहीतर आपण म्हणतो की बघा कधी मनुष्य एवढा भक्तिमार्गाच्या मागे लागतो की संसार सोडून बघा वेगळ्या ठिकाणी जातो. त्याला बघा एकांत हवा असतो. पण कधी मनुष्य संसाराला घाबरून हे करत असतो. त्याला एकांत का हवा असतो? कारण संसार करण्याची त्याच्यामध्ये हिंमत नसते. पण असे आपण आहोत का? आपल्याला समर्थांनी सांगितलेलं आहे की आपला संसार करून, आपण आपला प्रपंच करून आपल्याला हा भक्तिमार्ग बघा निर्माण करायचा आहे.
आणि तेच सर्वश्रेष्ठ आहे. नाही म्हणून या संसाराला घाबरून कोणताही निर्णय घेऊ नका. कारण तुमच्या जीवनामध्ये आनंद तेव्हाच निर्माण होतो जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करत असता. बघा, आपल्या कुटुंब जर व्यवस्थित राहिलं, आनंदित राहिलं, तर तोच खरा बघा भक्तिमार्ग आहे. आणि हा भक्तिमार्ग असा आहे की तुमच्या जीवनामध्ये सुखच निर्माण करणार. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये पूर्ण कुटुंब तुमच्या श्रवणामध्ये बसेल, पूर्ण कुटुंब या भक्तिमार्गामध्ये येईल, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये सुखी बघा सुख झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सुखीच होऊन जाल. आणि आतासुद्धा तुम्ही बघा हे जीवन तुमचं एवढं सुंदर चाललेलं आहे ना. काहींच्या जीवनामध्ये भरपूर प्रॉब्लेमसुद्धा आहेत, पण नक्कीच एक दिवस तुमच्या जीवनामध्ये येणार आहे की सर्व प्रॉब्लेम तुमचे निघून जातील आणि म्हणाल की बघा सद्गुरू कृपा झाली. जय जय रघुवीर समर्थ.